नमस्कार मित्रांनो, राजकारणात आणि कायद्याच्या लढाईत कधी कधी तासनतास चालणाऱ्या युक्तिवादापेक्षा अवघ्या काही मिनिटात खेळलेली एक खेळी संपूर्ण प्रकरणाचा निकाल बदलून टाकते। काल 12 एप्रिल रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात अगदी असंच काहीच घडलं। महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण देशाच्या नजरा काल सुप्रीम कोर्टाकडे लागल्या होत्या। सर्वांना वाटलं होतं की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं यावर तब्बल 5 तास सविस्तर आणि घमासान युक्तिवाद होईल, पण प्रत्यक्षात कोर्टाच्या बंद दाराआड जे घडलं ते कोणत्याही राजकीय विश्लेषकाला अपेक्षित नव्हतं। आज आपण या व्हिडिओमध्ये सुप्रीम कोर्टात काल नेमकं काय घडलं आणि कपिल सिब्बल यांनी अशी कोणती खेळी केली ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा फोकसच बदलला, हे सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओमधून। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, ठाकरे गटाची बाजू मांडणारे देशातील अत्यंत निशांत आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी फक्त 4 मिनिटांचा वेळ मिळाला, पण या 4 मिनिटात सिब्बल यांनी असा एक कायदेशीर बॉम्ब टाकला ज्याने शिंदे गटाची आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाची झोप उडवली आहे। सिब्बल यांनी कोर्टात उभं राहताच सर्वात आधी एक गोष्ट अत्यंत स्पष्ट केली। ते म्हणाले, माय लॉर्ड, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं यावर आम्ही आज युक्तिवादच करणार नाही। आमचा मुख्य मुद्दा हा पूर्णपणे वेगळा आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल की जो खटलाच मुळात चिन्हासाठी सुरू आहे तिथे वकील म्हणतात की आम्ही चिन्हावर बोलणारच नाही, असं कसं? तर मित्रांनो, हाच तो कायदेशीर मास्टर स्ट्रोक आहे। सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं की जोपर्यंत 3 मूळ प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत चिन्हाचा हा निर्णय होऊ शकत नाही। त्यातलं पहिलं, अपात्र ठरवले गेलेले किंवा अपात्र न ठरवले गेलेले आमदार, दुसरं म्हणजे विधिमंडळातील बहुमत आणि तिसरं म्हणजे पक्षाची मूळ घटना। यापैकी नेमकं ग्राह्य काय धरायचं हे समजून घेण्यासाठी आपल्याला जून 2022 मध्ये जावं लागेल। एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत मोठी फूट पडली। शिंदे गट गुवाहाटीला गेला आणि महाराष्ट्रात सत्तांतर झालं। आता सुप्रीम कोर्टात 2 पूर्णपणे वेगवेगळे दावे आहेत। ठाकरे गट सांगतोय की पक्षात फूट पडली आहे, पण शिंदे गट काय म्हणतोय? ते म्हणतात की ही फूट नाहीच, हा फक्त पक्षांतर्गत वाद आहे। आता सिब्बल यांनी बरोबर याच मुद्द्यावरती बोट ठेवलं। जर शिंदे गटाच्या म्हणण्यानुसार हा फक्त पक्षांतर वाद असेल तर मग एक अत्यंत मोठा आणि मूलभूत प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणात न्यायनिवाडा करण्यासाठी हस्तक्षेप का केला? जर हा फक्त कुटुंबातला किंवा पक्षातला वाद होता तर विधानसभा अध्यक्षांचा यात काय संबंध? आणि जर त्यांना निर्णय घेता येत नव्हता तर त्यांनी हा प्रश्न पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे का पाठवला नाही? थोडक्यात सांगायचं तर सिब्बल यांनी फांद्या फोडण्याऐवजी ते थेट झाडाच्या मुळावरच घाव घालतात। जर मूळ पाया चुकीचा ठरला तर निवडणूक आयोगाने चिन्हाबाबत दिलेला निर्णय आपोआपच बेकायदेशीर ठरेल। आता सुप्रीम कोर्ट या 4 मिनिटांच्या युक्तिवादावर काय ऐतिहासिक निर्णय घेतं हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे। तुम्हाला या सर्व गोष्टीवरती काय वाटतं आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।